राज ठाकरेंचं जे मराठी काळ एक भावनिक आवाहन कुठेतरी त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला असं एकंदरीत चित्र महाराष्ट्रात मुंबईत तरी दिसत आहे. त्याचे आकडे अपेक्षित होते त्यापेक्षाही जास्त आकडे आता ठाकरे बंधूंचे येताना दिसत आहेत. त्यावर काय इमोशनल कार्ड चाललं असं वाटतं? ते बघा, शेवटी काय बघा, मुंबईकरांचा कौल आम्ही मान्य केलेला आहे. मतदारांचा कौल मान्य करणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे आता जिथं जिथं ज्या पद्धतीने समीकरणं झाली, जिथं जिथं ज्याप्रमाणे यश मिळालेलं आहे, हे मोठं यश आहे. हे मोठं यश आहे. गेली 20-25 वर्ष ज्यांनी मुंबईमध्ये कारभार केला, त्यांच्या कारभारावर सगळे एकत्र येऊन सुद्धा की लोकांनी नाराजी व्यक्त केलीच ना. शिवसेना आणि भाजपाला या ठिकाणी बहुमत दिलंच ना. दादरमध्ये सरवळकर जे आहेत ते तिकडे त्यांना यश मिळत नाही, ते हारतात. कारण बराच वेळ ते प्रयत्न करत होते, रिकाउंटिंगला गेले, पण शेवटी काय, जनमताचा कौल जो आहे तो कौल आम्ही मान्य केलेला आहे. तिथे कुठे काही त्रुटी राहिल्या, काय झाल्या, त्या ठीक आहे, बघता येईल त्या. परंतु जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केलेला आहे. मुंबईकरांनी दिलेला कौल मान्य केला आहे. मुंबईकरांनी हे म्हणजे शिवसेना भाजपा युतीला बहुमत दिलं आहे, हे महत्त्वाचं आहे. महिला वोट बँकचा किती रोल आहे याच्यामध्ये? महिला लाडक्या बहिणींचा आहेच ना. त्यामुळे लाडक्या बहिणींचं योगदान आहेच. लाडक्या बहिणी कधी विसरणार नाहीत. मीरा भाईंदर आणि नवीन मुंबई अशा दोन ठिकाणी तुम्ही एकमेकांशी तुलना करता. मीरा भाईंदरमध्ये पण भाजप मोठा भाव झालेला आहे आणि नवीन मुंबईमध्ये पण भाजप मोठा भाव. तिकडे काय परिस्थिती, काय ठरवलं? अजून काय ठरवलं? अजून तर निकाल येत आहे. निकाल सगळे आल्यानंतर ठरवू ना. एवढे अजून मतमोजणी सुरू आहे, सगळं आहे. युती कराल ते अजून तर ते सगळे निकाल तर येऊ द्या. ठाकरे बंधूंनी जर तुम्हाला सोबत घेतलं तर तुम्ही सत्तेत जाणार? नाही, आमचा बघा अजेंडा साफ आहे, स्वच्छ आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. त्यामुळे शिवसेना भाजपा युती आमची आताची नाही आहे आणि त्यामुळे आमची विचारधारा एक आहे आणि विचारधारेबरोबर कधी तडजोड होणार नाही. सर, जिस तरीके के चुनाव की नतीजे हम देख रहे हैं,